नमस्कार मित्रांनो, एंजल्स फूड या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण एक्सप्लोर करणार आहोत भाऊचा धक्का मार्केट। आपण प्रत्यक्ष या मार्केटला भेट देणार आहोत। आता आपण या मार्केट जवळ पोहोचलेलो आहोत। आपण आता उतरूया गाडीतून आणि इथं सुरुवातीला मित्रांनो मार्केटच्या बऱ्याच अगोदर म्हणजे जवळजवळ अर्धा किलोमीटर अगोदर हे एक ठिकाण आहे आणि जे इथे सुद्धा मच्छी विकली जाते। मात्र इथे मार्केटमधील मच्छी विकली जात नाही, बाहेरून ज्या आपल्या ताई भगिनी येतात त्या इथे मच्छी विकत असतात। त्यांच्याकडे सुद्धा फार ताजी मच्छी असते। हे बघा पापलेट आहेत, संपूर्ण पापलेटचा टप 12,000 रुपये सांगितलेला आहे। मात्र ह्या वाट्यावर नंतर विकला जातो, मात्र संपूर्ण पापलेटचा टप इथे 12,000 रुपये। आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि मुख्य मार्केटकडे आपण जाऊया। आज पाहूया, बऱ्याच दिवसानंतर या मार्केटला भेट दिलेली आहे आणि या मार्केटमध्ये आज काय परिस्थिती आहे, मासळीचे काय भाव आहेत हे जाणून घेण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया मित्रांनो। तर इथे आपण मार्केट बघू शकतो। वादळानंतर बऱ्याच दिवसांनी हे मार्केट पुन्हा एकदा गजबजलेलं आहे। बहुतेक बोटी आलेल्या आहेत, म्हणजे या मोठी यायच्या असतात। मला इथे अगोदर प्रश्न पडला होता की हे मार्केटमध्ये आज बोटी आल्या असतील की नाही, कारण गेल्या 4-5 दिवसामध्ये वादळाची इथे वॉर्निंग देण्यात आली होती आणि त्यामुळे बहुतेक बोटी समुद्रात जात नव्हत्या। मात्र इथे आल्यावर मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला, कारण बहुतेक बोटी ह्या आलेल्या होत्या आणि बरीचशी मच्छी या बोटीने पकडून आणली होती। तर आपण एक एक करून या मच्छीविषयी जाणून घेऊया। तर हे बोंबील आहेत। या बोंबीलची संपूर्ण जी टोपली आहे साधारणतः 10 किलोपर्यंत टोपली असेल, त्याचे 600 रुपयेपर्यंत आपल्याला इथे आहे। वेगवेगळ्या क्वालिटीचे बोंबील आहेत, ज्याची चांगली क्वालिटी असेल तशी त्याचा रेट आहे। हे आहेत आपले शिंगाडा मच्छी, अतिशय चविष्ट अशी मच्छी असते आणि याची 600 रुपयाचा ही तुम्हाला टोपली मिळू शकेल। संपूर्ण प्लास्टिकची टोपली आहे बघा, ताईंनी घेतलेले 600 रुपयामध्ये, अतिशय चविष्ट अशी असतात। ही ढोमा मच्छी आहे आणि 800 रुपये या ढोमा मच्छीची प्रत्येक टोपलीची किंमत आहे। अतिशय ताजी अशी मच्छी आहे मित्रांनो। तर ही आहे 800 रुपयामध्ये संपूर्ण टोपली, जो आजचा भाव आहे मित्रांनो। तेच पुन्हा एकदा आपण बघत आहोत, ही सिंगाडा मच्छी आहे किंवा कॅटफिश म्हणतो। 600 रुपये या टोपलीची किंमत आहे। आजच्या संपूर्ण मार्केटमध्ये आपल्याला ही शिंगाडा मच्छी जास्त पाहायला मिळालेली आहे। बहुतेक बोटींनी शिंगाडा मच्छीच आणलेली आहे। इतर वेगळी मच्छी आहे, मात्र शिंगाडा मच्छी ही जास्त दिसलेली आहे आज मार्केटमध्ये। 600 रुपये टोपली आहे। आणि ही आहे पिवळी वाम। पिवळी वाम एक वाम साधारणतः 3-1 किलोचं असेल आणि इथे 1500 रुपये सांगण्यात आलेले आहे। मात्र इथे निगोशिएशन होऊ शकते, 1500 किंवा 1400 रुपयामध्ये मिळू शकते। ही आहे राणी मच्छी मित्रांनो, अतिशय कलरफुल आहे, वेगवेगळ्या रंगाची आहे आणि ही मच्छी एक टोपलीची किंमत 900 रुपये सांगण्यात आलेली आहे। मात्र निगोशिएशनमध्ये 800 रुपयामध्ये आपण ती घेऊ शकता। तर ही कोती मच्छी आहे, आम्ही याला कोतील म्हणतो आणि हे बरेचसे दिसत आहेत मार्केटमध्ये। मात्र इथे भाव जाहीर झालेला नाही, आता अजूनही याचं ऑक्शन होणे बाकी आहे। तर टोपलीतून काढून ही ऑक्शनमध्ये ठेवली जाते। तर पुन्हा एकदा आपण बोंबील बघत आहोत मित्रांनो। 600 रुपयेपर्यंत आपल्याला ह्या बोंबीलची टोपलीत मिळू शकेल। इथं आज बऱ्याच ठिकाणी बोंबील होते आणि आज पावसाने फार थैमान घातलं होतं मार्केटमध्ये। म्हणजे संपूर्ण मुंबईमध्ये बघा संपूर्ण पाऊस पडत आहे। संपूर्ण मार्केट थोडंसं थंड झालेलं आहे, कारण बहुतेक जे व्यापारी आणि जे खरेदी करणारे गिऱ्हाईक आहे त्यांनी थोडासा इथे छपराचा आसरा घेतलेला आहे। बघा काही लोक आपल्याला दिसत आहेत, छत्री त्यांनी उघडलेली आहे आणि छत्रीखाली उभे आहेत, कारण पावसाचा जोर वाढलेला आहे। अचानक पाऊस आलेला आहे आणि कोणी स्वतःच्या छत्र्यासुद्धा घेऊन गेलेले नव्हते आणि त्यामुळे ज्याला जिथे मिळेल तिथे ते उभे झालेले आहेत। बघा पाऊस मध्ये मध्ये येत आहे आणि थोडासा वेळ घेऊन पाऊस येत आहे आणि पुन्हा एकदा बघा लोकांची कशी तारांबळ उडत आहे। मार्केटमध्ये बरीचशी मच्छी आहे मित्रांनो। बघा आपण पाहत आहोत, सर्व प्रकारची मच्छी आज उपलब्ध आहे। अपेक्षा जी केली होती, असं वाटलं होतं की मच्छी नसेल आज, मात्र
मार्केटमध्ये भरपूर अशी मच्छी होती, सर्व बोटी आल्या होत्या आणि वादळाच्या इशाऱ्यानंतर ही मच्छी ह्या बोटी परतलेल्या आहेत आणि इथे बरीचशी मच्छी घेऊन आलेल्या आहेत. आपण थोडंसं पुढे जाऊया. बघा पाऊस पडतोय, मात्र इकडचं काम मात्र काही थांबलेलं नाही. इथे व्यवहार चालू आहेत आणि प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये मग्न आहे मित्रांनो. बोटीवर ताडपत्री घातलेली आहे आणि बोटीमध्ये मच्छी उसळण्याचं कामसुद्धा चालू आहे मित्रांनो एकाच वेळी. आणि व्यापारी पाऊस थांबण्याची वाट बघत आहेत. सर्व गिऱ्हाईक थांबलेलं आहे, मात्र पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नाही. बघा आता बहुतेक सर्वांनी छत्र्या उघडलेल्या आहेत आणि सर्वांनी छत्र्यांचा आसरा घेतलेला आहे. बराचसा पाऊस पडतोय आणि थोडासा गारवा हवेमध्ये असल्यामुळे थोडंसं थंडगार मार्केट झालेलं आहे. हे मधल्यामध्ये आपण बघू शकतो की हा बगा मच्छी आहे आणि 1000 रुपये अशी किंमत सांगण्यात आलेली आहे, मात्र निगोशिएबल आहे. ही ताम मच्छी आहे, अतिशय चविष्ट म्हणून ओळखली जाते. आणि खेकडे फार मोठे मोठे खेकडे आहेत, साधारणतः एक एक खेकडा अर्धा किलोपेक्षा जास्त आहे आणि हा खेकडा समुद्रातील खेकडा आहे. 400 रुपये किंमत किलोची सांगण्यात आलेली आहे. आज बांगडा मित्रांनो फार कमी होता मार्केटमध्ये आणि बांगड्याचा मी जेव्हा भाव विचारला तेव्हा 2000 रुपये टोपली असं सांगितलेलं आहे. म्हणजे आज बांगडे थोडेसे महागच आहेत. हे बघा पापलेट आपण पाहत आहेत, पापलेट आहेत, बांगडे आहेत. बघा हे बांगडे आहेत आणि या दादांनी बघा काहीतरी मच्छी घेतलेले विकत. ही ताई बघा खेकडे विकत आहे, खेकडे आहे त्यांच्याकडे. हलवा मच्छी आहे, बोंबीलसुद्धा आहे. घाऊक विक्री होत आहे इथे. तर हे सुरमई आपण पाहू शकता मित्रांनो. आज सुरमईसुद्धा मार्केटमध्ये फारच कमी आहेत आणि जे छोटे सुरमई आहेत मित्रांनो साधारणतः पाऊण किलोचे सुरमई असतील आणि त्याचा भाव 1000 रुपये सांगण्यात आलेला आहे एका सुरमईचा. 800 रुपयामध्ये शेवटी आपण घेऊ शकतो. मात्र आज सुरमई मित्रांनो फारच महाग आहे, कारण खूपच कमी आपल्याला सुरमई दिसलेली आहे. ही काळी वाम आहे, ही काळी वाम दोन्ही वाम आहेत त्यांचे 1000 रुपये सांगितले आहेत. म्हणजे काळी वाम स्वस्त आहे मित्रांनो, मात्र पिवळी वाम जी मोठी साईजची आहे थोडी महाग आहे. आणि हे बघा 400 रुपये टोपली मांदेली सांगण्यात आलेली आहेत. 400 रुपये टोपली, ही 400 रुपये टोपली आपल्याला घेता येऊ शकते. थोडेसे निगोशिएशन यामध्ये सुद्धा होऊ शकतो, कारण पाऊस पडत आहे आणि मार्केट थोडंसं वेगळ्या वळणावर आहे. आज कोळंबीसुद्धा मित्रांनो फार महाग होती. ही टायनी कोळंबी आहे आणि याचे 1500 रुपये सांगण्यात आलेले आहे. 1200 रुपयेपर्यंत बोली लावण्यात आली, मात्र ही विकत घेता आली नाही. तर 1500 रुपये म्हणजे थोडीशी महाग कोळंबी आहे मित्रांनो. ह्याच सुरमई मी म्हणत होतो, इथे 1600 रुपये 2 सुरमई म्हणजे 800 रुपयाची एक सुरमई आणि साधारणतः पाऊण किलो किंवा 1 किलोची सुरमई असेल. म्हणजे सुरमई पाहायला गेलं तर आजच्या मार्केटमध्ये मित्रांनो थोडीशी महागच होती. हे थोडेसे चांगल्या क्वालिटीचे छोट्या जी बोटी येत असतात आणि ताजे बोंबील मिळत असतात, त्या कारणाने हे ताजे असल्यामुळे याची 1500 रुपये किंमत सांगण्यात आलेली आहे. इतर ठिकाणी आपण बघतो की 600-700 रुपये टोपली आहे, मात्र इथे 1500 रुपये टोपली आहे. बघा पुन्हा एकदा तशाच सुरमई आहेत. 2000 रुपयाच्या 2 सुरमई सांगण्यात आलेल्या आहेत. 1600 रुपयेमध्ये इथे देण्यास तयार झाले होते, मात्र थोडीशी महागच सुरमई आज पाहायला मिळत आहे. ही आपण कोळंबीसुद्धा बघू शकतो, मात्र मित्रांनो ही मीडियम कोळंबी नाही, ही एक वेगळ्या प्रकारची कोळंबी आहे, मात्र समुद्रातील आहे. तर याची किंमत 1200 रुपये सांगण्यात आलेली आहे. तर हे पापलेट आहेत. पापलेट आपण बघतो की ही वाम मच्छी आहे. साधारणतः इथे 1800 रुपये या वामचे सांगण्यात आलेले आहेत आणि ज्या बाजूला वाम आहेत त्यासुद्धा एक मोठी वाम आहे त्यामध्ये आणि त्या एका वामची किंमत 1800 रुपये सांगण्यात आली होती मित्रांनो. हे खेकडे आहेत मित्रांनो. हे खेकडे आपण साधारणतः भाऊच्या धक्क्यावर पाहत नसतो. आपण हे क्रॉफर्ड मार्केटमध्ये CST मार्केटमध्ये जे आहे हे खेकड्यांची ह्या बसलेल्या असतात, मात्र या ठिकाणी 500 रुपये किलो हे खेकडे मोठ्या साईजचे, किलोमध्ये 3 बसतील असे खेकडे. तर ही कोळंबी आपण बघत आहोत, ही 400 आणि 450. पहिल्या टपातील कोळंबी 400 रुपये आणि दुसरं जे बाजूला टप आहे तीच कोळंबी आहे, मात्र थोडीशी वेगळी क्वालिटी असल्या म्हणजे 450 रुपये आहे. बघा पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे, मात्र इथं व्यवहार काही संपलेला नाही मित्रांनो. प्रत्येकजण
आपापल्या परीने येथे खरेदी विक्री करण्याचा प्रयत्न करत आहोत. थोडासा त्रास होतो आहे, मात्र या पाण्यामध्ये, या गारव्यामध्ये बघा मच्छीची इथे खरेदी विक्री होत आहे. ही पुन्हा एकदा आपण बघत होतो आहे की कोता मच्छी आहे, मात्र याचा लिलाव झालेला नाही मित्रांनो अजून. तर हे लिलावासाठी तयार झालेले आहेत. तर बरीचशी कोता मच्छीसुद्धा आहे, मात्र मोठ्या साईजची कोता मच्छी नसेल. साधारणतः 2 ते 2.5 किलोपर्यंत जास्तीत जास्त साईज आपल्याला आज मार्केटमध्ये दिसलेलं आहे. ही कोता मच्छी आहे. ह्याच्यातून फिश ब्लॅडर काढलं जातं, भोत ज्याला म्हणतो ते काढलं जातं, तो वेगळा केला जातो आणि नंतर ती विकली जाते. तर मित्रांनो, हे एक लॉटमध्ये खरेदी करण्यात आलेले आहे. आधी टोपल्यामध्ये होती, त्यानंतर टोपल्या ओतून ते एक मोठा ढीग करण्यात आला आणि त्यामधून आपण बघतो की इथे सिलेक्शन चालू आहे. हे लॉबस्टर आहेत. हे फार महाग आहेत मित्रांनो. तर संपूर्ण जे लॉबस्टर हे घेतलेलं आहेत ते 46,000 म्हणजे 46,000 रुपयांचे हे लॉबस्टर्स आहेत मित्रांनो. एक मोठे मोठे लॉबस्टर आहेत, अर्धा पाऊण किलोचे किंवा 1 किलोचे लॉबस्टर आपल्याला दिसत आहेत आणि याची किंमत 46,000 सांगण्यात आलेली आहे. हे बघा, ही कोता मच्छी आपण पाहत आहोत. 1,000 रुपये अशी किंमत लागलेली आहे याची. तर हे पुन्हा एकदा कॅटफिश आपण बघत आहोत. 600 रुपये प्रत्येक टोपलीसाठी. या टोपलीमध्ये जितके आहेत तेवढे 600 रुपयामध्ये इथे विकले जात आहेत मित्रांनो. हे कॅटफिश, हा ढोमा फिश आहे. ढोमा फिशचीसुद्धा 800 ते 900 रुपये अशी बोली लागलेली आहे. तर अतिशय ताजे असे ढोमा मच्छी आहे मित्रांनो आणि ही नुकताच बोटीवरून उतरवलेली आहे. याचा ढीग मारण्यात आलेला आहे. मात्र 800 ते 900 रुपये किलो टोपली असा आजचा भाव आहे. ही कोता मच्छी, याच्यातून फिश ब्लॅडर आपला मित्र काढत आहे बघा. हे फिश ब्लॅडर फार महाग असं विकलं जातं, त्यासाठी एक वेगळा भाव असतो आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये. तर फिश ब्लॅडर इथे बघा, आपला एक मित्र इथं कोता मच्छीतून फिश ब्लॅडर काढत आहे आणि त्यानंतर ही मच्छी फिले करण्यासाठी, म्हणजे त्याचं फक्त मांस, कातडी काढून मांस करून विकण्यासाठी ह्या मच्छीचा वापर केला जातो. त्याचा आपण व्हिडिओ नंतर ह्याच व्हिडिओमध्ये आहे. तर हे बोंबील आहेत. 400 ते 500 रुपये टोपली अशी जात आहे. तर ही छोटे बोंबील आहेत मित्रांनो आणि याची क्वालिटी थोडीशी आधीच्या बोंबीलपेक्षा थोडीशी कमी आहे आणि त्यामुळे इथं रेट पुन्हा एकदा आपण बघतो. ही राणी मच्छी 800 ते 900 रुपये अशी टोपलीमध्ये ही विकली जात आहे प्लास्टिकच्या. आणि हे सर्व प्रकारची मच्छी आहे. पाऊस भरपूर पडत आहे, त्यामुळे इथे बसण्याची सुद्धा योग्य सोय नाही मित्रांनो आणि त्यासाठी बघा ही मच्छी अशी पावसामध्ये भिजत ठेवण्यात आलेली आहे. तर ही कोळंबी जी टायनीसारखी कोळंबी आहे मित्रांनो, याचे 1500 रुपये सांगितले आहेत. मी आधी सांगितलं आज कोळंबी थोडीशी महाग आहे, कारण आज जास्त बोटींना कोळंबी आली नव्हती. अन्य वेळ आपण बघतो की भरपूर कोळंबी येत असते. तर ही वाम मच्छी आहे आणि ही पिवळी वाम आहे. छोट्या वाम आहेत. प्रत्येक वामचे 300 रुपये अशी किंमत लावण्यात आलेली आहे. म्हणजे कुठलीही घ्या आणि 300 रुपयामध्ये घेऊन जा असं विकणार आपल्याला सांगत आहे, ताई सांगत आहेत. तर कुठलाही पीस 300 रुपयामध्ये. तर इथे पाहू शकतो आपण, जी मच्छी होती कोता मच्छी, तिला फिले करण्यात आलेली आहे, म्हणजे त्याची कातडी काढण्यात आलेली आहे आणि हे सर्व फक्त मांस आपण पाहत आहोत की मांस हे 400 रुपये किलोने विकलं जात आहे. एका ताईनी याची किंमत विचारली आणि 400 रुपये किलो असं हे मांस, कोती जी मच्छी असते त्याचं इथे विकलं जात आहे. बघा किती सुरेखपणे इथे कटिंग करण्यात येत आहे. याची डिस्केन करत आहोत, याची कातडी काढून याचं फक्त मांस इथं विकलं जात आहे. ऑर्डरप्रमाणे विकलं जात आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आजचा दिवस संपूर्ण पावसाचा आहे. बोटीवर तर भरपूर आलेल्या आहेत, मच्छीसुद्धा भरपूर आहे. मात्र पावसाने थोडासा खेळखंडोबा केलेला आहे आणि थोडंसं मार्केटची परिस्थिती थोडीशी मंदावलेली आहे, गती थोडीशी मंदावलेली आहे. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा मित्रांनो बघा, गिऱ्हाईक आणि आपले कोळी बांधव जे खलाशी मित्र आहेत बघा, काम करत आहेत. रेनकोट घालून काम करत आहे. अतिशय मेहनतीचं काम ते करत आहेत मित्रांनो. तर हे बघा, हे डोमा मच्छी इथे भरण्यात येत आहे.
एक मोठी ऑर्डर असते, ही फक्त वजन करून बोटीतून उतरवण्यात येते, वजन करण्यात येते आणि नंतर त्यांना कंपनीमध्ये पाठवण्यात येते. इथे जास्त लिलाव वगैरे होत नाही मित्रांनो. तर इथे काटे लागलेले असतात. पुन्हा एकदा आपण पाहू शकता. ही संपूर्ण बोंबलाचं टप इथे विकत घेतलेलं आहे आणि एक ताजे बोंबील आहेत. इतर बोंबील आपण पाहिले असतील, साईज पाहिली असेल आणि त्याची क्वालिटी पाहिली असेल, त्यापेक्षा हे बोंबील थोडं वेगळे आहेत, म्हणून थोडंसं प्राईस थोडं हाय असेल. ही करंदी बघा मित्रांनो, ही करंदी आपण बघू शकतो. आज मार्केटमध्ये थोडीशी कमी करंदी आहे. पावसामुळे थोडंसं वातावरण वेगळं आहे. ह्या ढोमा मच्छी याचा भाव मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि हा बगा मच्छी मित्रांनो, हा बल्या आपण ज्या म्हणतो किंवा बगा म्हणतो, हा सुद्धा आता लिलावामध्ये जात आहे. अजूनही याची किंमत ठरलेली नाही आणि त्यामुळे यावर काही भाष्य करू शकत नाही मित्रांनो. तर ही बघा करदी. तर मित्रांनो, इथे मार्केटमध्ये मी सुरमई घेण्यासाठी आलो होतो, मात्र इथे सुरमईच्या किमती आज थोड्याशा वाढीव आहेत आणि त्यामुळे मला माझा बेत रद्द करावा लागला. आता मी जात आहे CST मार्केटमध्ये. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला असेल तर नक्कीच या कमेंट करा आणि एंजल लव्स फूड या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपली भेट पुन्हा एकदा होणार आहे अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, जिथे आपल्याला मच्छीविषयक माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा. धन्यवाद.